आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यामध्ये अजूनही पाऊस पडतोय। 5.5-6 महिने झालं राज्यामध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडण्याबद्दल पाऊस पडतोय, पण तो इतका जोरात पडतोय, एकाच दिवशी वर्षा एवढा पाऊस पडतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतीचं झालेलं आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे, मनुष्यहानी झालेली आहे, कुणा घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे। हे राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। बऱ्यापैकी आता काम संपलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय की रक्कम बऱ्यापैकी जमा झालेली आहे। अजूनही ज्याची नुकसान भरपाईची शेतीची रक्कम जमा झालेली नाही, येणाऱ्या 10 ते 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्याच्या DBTवरती बँक खात्यावरती जमा होईल। त्या बाबतीमध्ये मी एवढं शेतकऱ्याला सांगतो की या बाबतीमध्ये धीर धरा, काळजी करू नका। हे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळे आपल्या पाठीशी। त्यामुळं येणाऱ्या दिवसात आपली संपूर्ण रक्कम आपल्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाईल। हे जवळपास 1000 कोटींचं कर्ज माफ करणे शक्य आहे। 1000 कोटींचं जवळपास कर्ज आहे, ते माफ करणे शक्य आहे। कर्ज माफ करणे शक्य आहे का? नाही, या बाबतीमध्ये बच्चू कडू साहेबांच्या बाबतीमध्ये जे आंदोलन चालू आहे, आज संध्याकाळी या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी बच्चूभाऊची एकत्र बैठक होईल आणि या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्यात, शेतकरी अडचणी, त्याबद्दल कोणाचं दुमतच नाही आणि त्या शेतकऱ्याला मदत तर केलीच पाहिजे। आज खरं तर पहिलं कर्तव्य तुम्हाला माहिती आहे की आपल्याला शेतकरी आता जो अतिवृष्टीमुळं त्याचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्याला उभा करणं आजचं आपलं सगळ्यांचं पहिलं शासनाचं कर्तव्य। ते कर्तव्य आम्ही पहिल्यांदा पार पाडतोय आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला मदत, शेतकऱ्याची कर्जमाफी याबद्दल देण्याबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा त्याबद्दल दुमत नाही आहे। ही रक्कम आपल्याला शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याबद्दल त्यांचं दुमत नाही आणि या बाबतीमध्ये बच्चू कडू साहेबांचं जे आंदोलन आहे, आज संध्याकाळी त्या बाबतीमध्ये बैठक होईल आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील। अनेक जण रेल्वे ट्रॅकवरती देखील उतरल्याचं काल पाहायला मिळालं। त्या संदर्भात आपण बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलाय। बच्चू कडू साहेबांचे संवाद आमचे महसूल मंत्री, आमचे पंकज भोईर साहेब, आपल्या राज्याचे राज्यमंत्री, कृषी मंत्री आमचे जसवाल साहेब, या सर्वांचा संवाद चाललेला आहे। त्यांचं बोलणं झालेलं आहे। आज संध्याकाळी या सगळ्यांची एकत्र बैठक ही बच्चूभाऊंच्या बरोबर सगळ्यांची मुंबईमध्ये होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बच्चूभाऊच्या ज्या मागण्या आहेत, त्या ज्या काय मागण्या आहेत, त्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील। शेतकऱ्यांच्या जर याच्यामध्ये सकारात्मक तोडगा निघाला नाही तर उद्यापासून पुन्हा त्या राज्यावर आंदोलन करणार असं निघालं तर चर्चा तर पहिल्यांदा झाली पाहिजे आणि चर्चा आज पहिल्यांदा चर्चा होतीये। मी तुम्हाला एवढं सांगतो की चर्चा तर निश्चित प्रकारे योग्य तो तोडगा निघेल। एका बाजूने मनोज जरांगेंनी पण या गोष्टीमध्ये सहभाग घेतलेला आहे, कसं पाहता? नाही, कसं पाहण्यापेक्षा शेवटी शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्याची अडचणी, उद्या जरांगे साहेब असतील, उद्या महादेवराव जानकर साहेब असतील, उद्या राजू शेट्टी साहेब असतील, म्हणजे सगळ्यांच जे शेतकरी नेते आहेत या सर्वांचाच त्यामध्ये सहभाग आहे। शेवटी आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहे, शेवटी शेतकऱ्याची अडचण, शेतकऱ्याचा प्रश्न आम्हाला पण माहिती आहे, तर शेतकऱ्याला मदत तर केलीच पाहिजे। आता अतिवृष्टीमुळे एवढी मोठी नैसर्गिक संकट आलं, ती काय कोणी मनुष्य हा माणसामुळे संकट आलेलं नाही, एवढं मोठं संकट झालं। 32,000 कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारने जाहीर केली। काल त्यामध्ये तुम्हाला पुरवणीत आचारसंहितेची अडचणी होणे 11,000 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते मंजूर केलेत। सांगायचं तात्पर्य की आम्ही सगळे शेतकऱ्याबरोबर आहेत, शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये शेतकऱ्याला कशी मदत होईल हीच राज्य सरकारची भावना आहे। काल बच्चू कडू असे म्हटले की अनेक शेतकऱ्यांकडे मोठी संपत्ती आहे, अनेक शेतकऱ्यांना सरकारी पेन्शन सुद्धा मिळते, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात यावं। 100% अशा शेतकऱ्या जो IT भरतोय, जो ज्याच्या शेतकऱ्याचं चांगलं आहे, की ज्याची परिस्थिती चांगली, त्यांना वगळलंच पाहिजे ना, त्यांना आपण वगळतोच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।